मध्यरात्री बुलेटच्या सायलेन्सरवर फटाके वाजवून दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई. काळेपडळ पोलिसांकडून 11 दुचाकी जप्त. पुण्यात मध्यरात्री बुलेट मोटरसायकलींच्या मॉडिफाईड सायलेन्सरवर फटाके वाजवत मोठा आवाज करून दहशत निर्माण करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 11 बुलेट दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत आणि संबंधित चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 जुलै 2026 रोजी रात्री 11 ते 1 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत हडपसर, कनेरकर चौक, न्यायी चौक, रेल्वे गेट चौक, उंडरी आणि मोहम्मदवाडी परिसरात काही युवक बुलेट मोटरसायकलींच्या मॉडिफाईड सायलेन्सरवर फटाके वाजवून मोठा आवाज करत होते. त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतर काळेपडळ पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निशिगंध निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण काकडे, पोलीस उपनिरीक्षक मल्हारी शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक निरंजन जगताप यांच्या पथकानं ही कारवाई केली. कारवाई दरम्यान 11 बुलेट मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आणि संबंधित वाहन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय जप्त करण्यात आलेल्या सर्व मोटरसायकलींचे मॉडिफाईड फटाका सायलेन्सर काढून नष्ट करण्यात आले. पोलिसांनी या चालकांवर 24,500 रुपयांचा दंड देखील आकारला आहे. पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज पुणे. आमच्या न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.